आणखीन बोललोच नाही, नुसतं बसलोच होतो. तर ह्या येणे बघितलं तर बसलोच होतो आणि बाहेर आलो. मीडियावाले म्हणले सध्या गणेश उत्सव आहे, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की गणेश उत्सवात काही गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे तुम्ही आंदोलन पुढे ढकलावं असं म्हणले कधी? हा, मला वाटलं का नाही नाही, आणखीन चर्चा नाही. तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते. तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाहीत. मुख्यमंत्री साहेबाची उईडी आलेत, तेही तुम्ही आता बघितलंय. मी बाहेर आहे तुमच्या संघ, मी तुमच्या संघ बाहेर आहे इथं, आणि तुमचं झालं की लगेच आपण चर्चा करू. पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली असती. मीडियाचे बांधव म्हणले नाही, बाहेर आहे, आपल्याला थोडी बाईट करायची. आधी तुम संघ बाईट केली. नाही नाही, मार्ग बदलायची काय अडचण आहे. आम्ही त्यांना म्हणणार इथं, म्हणलो सुद्धा सरकारला, एक रस्ता आम्हाला द्या, कोणचाही द्या. आडमुठे असतो तर म्हणलो सुद्धा आम्हाला मधून जायचं, एक द्या आम्हाला. आझाद मैदानाला शांततेचं आंदोलन करायचं, 1000 रस्ते आहेत मुंबईला, एक द्या कोणचा पण. म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला कुणी ते नाही, कुणी मार्गामध्ये, पण कुणी नाही नाही, त्यांचं आपलं आणखीन चर्चा नाही. नाही पण ते असं म्हणणार आहे तुम्हाला, ती विनंती करण्यात असं त्यांनी सांगितलं. थोडा बदल रस्त्यामध्ये गणेश उत्सवाचं काळामुळे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते. शक्यताला काय अर्थ आहे का? शक्यता आणि मग ठाम म्हणजे काय, अंमलबजावणी पाहिजे. बाकीचं मला काय माहित नाही. विनंत्या हे बघा, मी दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मान्य केल्यात. शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, लेकरा बाळांच्या. त्या चर्चा फारच्या होत राहतात, मंत्री येत राहतं, सरकार येत राहत जात राहतं. माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांचं खराब झालेलं पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू कवर? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-10 20 वर्ष आंदोलन. लेकरा बाळाची धक्कूपाट लागली आमच्या. चर्चा नाही, मी अंमलबजावणी म्हणतोय. अंमलबजावणी आहे का? आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला, उपसमितीची बसणारे वाटतं. तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितलंय आम्हाला मुंबईला यायचं नाही. ते आलेत गोत्यात, त्यांच्या लक्षात आलंय की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला. आता मागे त्यांनी वेळ मागितला होता. आपला आत्ताचं उपोषण होतं, सुरेश अण्णा धस्यांनी सोडलं त्या टायमाचं, मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही, समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत. मुद्दाम मी सगळं खरं सांगतोय की ते खंड स्वीकारतो. मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक JR काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येतील, केसेस मागे घेता येत्या. ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा. आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी. कवर चर्चा हे रोज येत राहणार. चर्चा नाही. अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईला. पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. खरं तर तुम्ही आंतरवाली सोडीपर्यंत चर्चेची तयारी दाखवली होती. हा, मग करतोय ती काय, मी काय नाही म्हणलो का? खरं तर अवघे काही तास शिल्लक राहिले, सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का, किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही नाही नाही, कधी झाला नाही. झाला तरी तुम्ही असतातच, झाला नाही. आणि चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या आडमुठे नाही ना, वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती. काय असतं दादा, मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत OSD ना पाठवलं. काय असतं दादा, ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे. त्यात बोलता बोलता आपण म्हणत होतो यायला सकाळचा चहा पाजणारे, त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका. कारण तुमची आई ही आमची आई आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे. लेकरं आहेत आम्ही राज्यातले. एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागे घातला. याच्यापेक्षा काय पाहिजे? पण ते जीवावर आले द्यायचं. सगळं खरं आहे. सगळ्या रास्ता मागण्या येतात, लोकशाहीला धरून येत, कायद्याला धरून येत, संविधानाला धरून येत. त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेटियर द्यावाच लागणार आहेत मराठ्याला आता. मग हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावा लागत. मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा. आणि मग हे